दिली आणि दुपारी सुद्धा बाईट दिली, त्याबद्दल तुमचे आम्ही धन्यवाद नाही, करतोय. खरोखर तुमचं चॅनल म्हणजे अक्षरशः गरीब गाडा मालकांना उजेडात आणणारं चॅनल आहे. कारण आमच्याकडे सकाळपासून कोणीच नव्हतं आलं. तुम्ही याच्या अगोदरही आमची भेट घेतली आणि आताही घेतली. कारण नियोजन कसं होतं, सगळे नवीन होते आज. ड्रायव्हर आमचा नवीन हिंदकेसरी झाला, सुट्टी मेकर नवीन झाला आणि मालक पण नवीन झाला. विषय तो आहे मेन, सगळे नवीन होते आज आम्ही. आज आम्हाला सुद्धा खूप आनंद आहे. आम्हाला पण चांगली बाईट भेटली आणि आज आम्ही सुद्धा हिंदकेसरी मैदानामध्ये पहिल्यांदाच आलोय आणि खूप छान वाटलं. ज्यांना आम्ही ज्यांच्या पण बाईट घेतल्या ते फायनलमध्ये राहिले. आम्हाला पण अभिमान वाटला आणि असाच आम्हाला सुद्धा आनंद हो आणि आमचा चॅनल असाच पुढे जाओ आणि तुमची अशीच साथ राहो. धन्यवाद करतोय आणि शुभेच्छा देतोय पुढील नियोजनासाठी. तुम्हाला पण गुरु बलमा ग्रुप करून हार्दिक शुभेच्छा. गुरु बलमा ग्रुप यांच्या नावानं बलमा पळतोय, त्यांच्याकडून तुमच्या धन्यवाद भाऊ. धन्यवाद दादा, धन्यवाद. मित्रांनो, आज गाडा मालक या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये आज नवीन एक चेहरा मिळाला म्हणजे बलमा हिंदकेसरी झालेला आहे आणि 4 नंबरचा मानकरी झालेला आहे. फायनलचा मानकरी म्हणून बलमा, नाशिकचा बलमा, संभाजीनगरचा बलमा. काय सांगाल दादा, आज पहिल्यांदाच बलमा हिंदकेसरी झाला, काय सांगाल? सांगायला भरपूर काही आहे पण शब्द पुरणार नाही. एवढंच म्हणेल का चटणी भाकरीचं पांग फेडलं. बघा, दुपारी सुद्धा आपण बाईटमध्ये म्हणाले होते की चटणी भाकरीचा नवीन एक सितारा बलमा आज हिंदकेसरी झालेला आहे. हो, कारण खूप मेहनतीने वाढवलं होतं. अक्षरशः रोजा मजुरी करून पोरांनी वाडी लावलंय बैलाला, नान जोपासले. पण बैलांनी त्याची लाज दाखवून आज स्वप्न साकार केलंय. आज हिंदकेसरी सुद्धा ड्रायव्हर तुमचा झालेला आहे. काय सांगाल दादा, आज हिंदकेसरी झालेले आहेत, प्रथम मान भेटलेला आहे आज तुम्हाला, ते पण पुसेगाव हिंदकेसरी. हा मान भेटायला खूप वेळ लागतोय आणि तुम्ही पहिल्याच मैदानामध्ये करून दाखवलं. काही काही जण बोलत होते तुम्ही चालले म्हणे, की पायरा तुम्ही बरोबर नाही केला म्हणे, 1 महिन्यापासून बैल जरा हे म्हणे. म्हणलं ते होईन ते गटाला स्वाप्पाच्या शंभा तुम्ही चालले तर देवाच्या हातानं चाललो आम्ही. ते होईन ते देवाचं वरलेच हातात आहे, आपल्या हातात काही नाही. म्हणलं ते होईन ते पाहू, बोलून नाही दाखवत आम्ही, करून दाखवू ना म्हणतो. आज बोलून दाखवा. काय आता बोलून दाखवायचं काय दादा, बोलून दाखवा. बोलून दाखवायला एवढंच आहे, नीतिमत्ता चांगली ठेवा, परमेश्वर देतो. आणि आम्हाला आज साक्षात विठ्ठल भेटलं. पुशेगावला उलाल लागला म्हणजे विठ्ठलाने दर्शन दिलं आम्हाला. आज शरद क्षेत्रातल्या पंढरीमध्ये पुसेगाव हिंदकेसरी पहिल्यांदाच मानकरी झाला बलमा. आज जे विरोधक ट्रोल करत होते की तुमचा बैल पळत नाही, तुम्ही कसा काय पायरा केलाय, काय सांगाल त्यांना? त्यांना एवढंच सांगेल, नीतिमत्ता चांगली ठेवा, परमेश्वर नक्की देईल. ज्या गाडीची अपेक्षा होती आम्हाला 2 महिन्यापासून, का गाडी गटाला सेमीला कुठंतरी आमच्यात लागायला पाहिजे. आज पण अशी खूप इच्छा होती आमच्या भागातली गाडी आमच्या गटाला लागायला पाहिजे. ती गाडी आमच्यात फायनलला लागली आणि ती गाडी आम्ही मारली. त्याचा लय आनंद आहे आम्हाला, दुसरा बाकी काही आनंद नाही. तेवढी गाडी फक्त. हा दादा, काय सांगाल? ते लय कुदत होते. एकदा त्यानं आपल्याला मारलं होतं, असंच आम्ही होतो नाही, त्यानं मारलं होतं आपल्याला सेमीला. त्याची गाडी आता मारली आपण चांगली अंतरानं. ते लय कुद झालो आपण, ते लय कुद होते. एक माणूस विषय म्हणजे असा होता, शूटिंग 1 मिनिट होत होता. विषय असा होता, आम्हाला त्यांना सेमीनं त्यांना आम्हाला मारलं एक धर्मशाला एवढं फुटाभरानं. ते 1 महिन्यापासून ती शूटिंग टाकत होते ग्रुपला. दुसरं कुठं गेला बैल फिरायला गेला त्यांचा, 1 महिना पहिले तीच शूटिंग ठेवायचं आहे. आज त्याला सिद्ध करून जावलं बलमानं. पब्लिकला पण पळतो, आतून पण पळतो. बाप तो बापच आहे, काही शिष्य नाही त्याच्या वाऱ्यात. ओके दादा सांगा, आज काय सांगाल? आज सांगायला काहीच नाही, बस मन भरून आले आणि त्याने अक्षरशः पांग फेडलंय. मित्रांनो, आज ज्याला हिनवत होते, ज्याला ट्रोल करत होते, त्यांनी आज सिद्ध करून दाखवलाय. आणि आज जाता जाता एवढंच सांगतोय की पुसेगाव हिंदकेसरीचा मान कोणीही कोणाला कमी समजू नका आणि शांतता, संयम आणि कार्यक्रम आणि जिवलग मित्रांची साथ. पुढे झाले आपल्या ते बघा मित्रांनो, ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर गाडा मालक या चॅनलला सबस्क्रायबर करा, फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. धन्यवाद.